आपण आता नवीन टॉपिक सुरू करतोय. टॉपिकचं नाव आहे स्ट्रेट लाईन. ओके. आणि या स्ट्रेट लाईन टॉपिकविषयी आता डिटेल माहिती बघणार आहोत. आत्तापर्यंत आपण 4 टॉपिक पूर्ण केलेले आहेत. ह्याच्या अगोदरचे अँगल अँड इट्स मेजरमेंट पहिला टॉपिक, दुसरा ट्रिग्नॉमेट्री पार्ट फर्स्ट, नंतर ट्रिग्नॉमेट्री पार्ट सेकंड, नंतर डिटर्मिनंट अँड मॅट्रायसेस. आणि ज्या विद्यार्थ्यांना याच्यातले अजून ॲडिशनल माहिती मिळवायची आहे त्यांनी त्या चॅनलवरचे तेथे टॉपिक्स प्लेलिस्ट ओपन केलेली आहे, तर त्यातले व्हिडिओज ते बघा, तुम्हाला अजून त्यातले डिटेल्स कळतील. आता नवीन टॉपिक बघतोय हा स्ट्रेट लाईन. हा टॉपिक पूर्णपणे जॉमेट्रीशी रिलेटेड हा टॉपिक आहे. आणि हा स्ट्रेट लाईन म्हणजे काय, ह्यातले डिटेल्स काय आहेत ते बघणार आहे. पण हा टॉपिक पूर्ण तुम्हाला समजला तर काय होणार आहे की 12वीमध्ये असणारा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या टॉपिकची माहिती तुम्हाला तिथे मिळणार आहे. तर हा स्ट्रेट लाईन आणि हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन दोन्ही मिळून एकत्र तुम्हाला जॉमेट्रिकल पार्ट समजणं सोपं होईल. ओके. तर मेन पॉईंटकडे आपण बघणार आहोत. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा सुरुवातीचा काही पार्ट आहे तो लोकस या पॉईंटवरती आहे. पहिला पॉईंट आपण घेतो इथं लोकस. पहिला पॉईंट आपण बघणार आहे लोकस. तर हा पॉईंट तुम्ही लिहून घ्या, लोकस. ओके. आता ह्या लोकस म्हणजे काय याच्याविषयी माहिती मिळणार आहोत. तर लोकसची डेफिनेशन याच्या अगोदर तुम्ही स्कूल लेवल हा शब्द कुठंतरी ऐकला असेल किंवा काही जणांनी ऐकलाही नसेल. ज्यांनी नेहमी टेक्स्टबुक जॉमेट्रीचं रेफर केलेलं आहे त्यांना वाचनात कुठंतरी लोकस गेला असेल बरं का. आणि काही जणांनी हा पहिल्यांदाच बघत असतील हा पॉईंट. तर लोकस म्हणजे काय, तर साधा सोपा नियम आहे. लोकस म्हणजे सेट ऑफ पॉईंट्स. बघा, सेट ऑफ पॉईंट्स सॅटिस्फाईंग अ गिवन जॉमेट्रिक कंडिशन किंवा गिवन जॉमेट्रिकल रूल. बघा, मी सांगून झालेलं आहे डेफिनेशन, पण या डेफिनेशनचा अर्थ कुणाला कळाला हा मोठा विषय आहे. लोकस म्हणजे काय, सेट ऑफ पॉईंट्स सॅटिस्फाईंग जॉमेट्रिक कंडिशन किंवा कंडिशन्स. सांगून झाली डेफिनेशन. ओके. मग आता ॲक्च्युली तुम्हाला एक्झाम्पल सांगितल्याशिवाय कळणार नाही. तर पहिलं एक्झाम्पल म्हणजे समजा मी एक पॉईंट घेतला, असं सर्कल काढलं. बघा बरं, सर्कल इज एक्झाम्पल ऑफ लोकस. मग सर्कल तरी माहीत आहे, स्कूल लेवलला अभ्यास करता सर्कल बघितलं आहे, पण ते लोकसचं एक्झाम्पल आहे. कशावरून, तर बघा वैशिष्ट्य काय बघा. सर्कलमध्ये इथं जो असतो त्याला तुम्ही सेंटर म्हणता. काय म्हणता, सेंटर. त्या सेंटरला मी नाव देतो पी. पी इज द सेंटर. आणि इथून समजा हे जे डिस्टन्स आहे ना, समजा 7 सेंटीमीटर अंतर आहे. इथून इथपर्यंतचं अंतर डिस्टन्स, याला ए असं नाव देऊया. हे पी पासून ए पर्यंतचं जे डिस्टन्स आहे, ओके, ॲक्च्युली डिस्टन्स बिटवीन पी ए इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. शब्द लिहिला आहे कसा बघा, डिस्टन्स बिटवीन पी अँड ए इज 7 सेंटीमीटर. किंवा यालाच तुम्ही लेंथ ऑफ पी ए सुद्धा म्हणता, इक्वल टू 7 सेंटीमीटर. आता जरा बघा, ही जॉमेट्रिकल लँग्वेज आहे. इथं पी आणि ए मध्ये कॉमा दिलेला आहे, बरोबर का. याचा अर्थ पी आणि ए मधलं अंतर, समजा 2 पॉईंट असे दिले तर त्यामधलं अंतर किती आहे. इथं बघा, पी आणि ए यामधलं अंतर किती आहे, 7. हे जॉमेट्रिकल लँग्वेजमध्ये असं लिहितात, डी फॉर डिस्टन्स. पण तुम्ही असंही म्हणू शकता पी एची लेंथ, पी एची लेंथ बघा, इथं लेंथ ऑफ पी ए इज 7. मग ज्यास लेंथ सांगितली जाते त्यास पी आणि ए मध्ये कॉमा लिहायचा नाही. आलं लक्षात आलं का. म्हणजेच तुम्ही असंही म्हणू शकता लेंथ ऑफ पी ए
याचाच अर्थ काय बोला, याचाच अर्थ डिस्टन्स बिटवीन पी ए अँड दिस इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. हा नियम सगळ्यांना माहिती आहे. पण सर्कलचा विचार करता हे सगळं डिस्टन्स किती असणार आहे? 777 असणार आहे, बरोबर का? इथं पॉईंट घेतला समजा बी, तरी अंतर 7. समजा सी पॉईंट घेतला तरी अंतर 7. पण एखादा पॉईंट मी इकडे घेतला, समजा डी नाव घेतलं, हे अंतर 7 पेक्षा जास्त आहे, बरोबर का? 7 पेक्षा जास्त. इथं आत घेतला एखादा पॉईंट टी, पी टी 7 पेक्षा कमी अंतर आहे. मग एक तुमच्या लक्षात येत असेल, जिथं मी डायग्रॅम काढले, सर्कलची बाउंड्री दिसते, त्या बाउंड्रीवरचे सगळे पॉईंट कोणता नियम फॉलो करतायत की सेंटरपासून समान अंतरावरती आहेत. ऑल पॉईंट्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम फिक्स्ड पॉईंट. ऑल पॉईंट्स आर कसे आहेत? इक्विडिस्टंट फ्रॉम फिक्स्ड पॉईंट. आणि हे जे इक्विडिस्टंट म्हणजे काहीतरी रूल फॉलो केला ना, पण तो रूल हा डी पॉईंट नाही फॉलो करत, तो 7पेक्षा बाहेर आहे. टी पॉईंट 7पेक्षा कमी आहे. हे हा पॉईंट आणि हा पॉईंट दिलेला रूल फॉलो करत नाही. पण बाउंड्रीवरचे सगळे पॉईंट सॅटिस्फाईंग सम रूल. आणि जो रूल फॉलो करतोय, कुठलाही रूल असू, सध्या तरी कुठला रूल आहे हा? ऑल पॉईंट्स आर इक्विडिस्टंट असणं हा रूल तयार झाला ना, मग यालाच म्हटलं जातं लोकस. समजला? लोकसचा अर्थ समजला? देअरफॉर सर्कल इज अन एक्झाम्पल ऑफ लोकस. सर्कल इज अन एक्झाम्पल ऑफ लोकस. लक्षात आलं का? येस. आणि पुन्हा मगाशी सांगितलं डेफिनेशन रिपीट करतो. द सेट ऑफ पॉइंट्स सॅटिस्फाईंग सम जॉमेट्रिक कंडिशन किंवा कंडिशन्स. इथं एक कंडिशन सॅटिस्फाय होते आणि असं जो काय रूल असेल त्याला म्हटलं जातं काय? लोकस. लक्षात आलं? ऑल सेट ऑफ पॉईंट्स लोकस. आता मी दुसऱ्या पॉईंटकडे बोलतोय. दुसरा पॉईंट असा आहे, हे आता पुसून टाकतो. दुसरा पॉईंट असणार आहे, पहिलं एक्झाम्पल कोणतं सांगितलं मी? बोला, सर्कल. दुसरं असं आहे की परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट. बघा काय सांगितलं? परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट. हे सर्कलचं हे लोकसचं दुसरं एक्झाम्पल आहे, बरोबर आहे. आता हे असं का? परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट. आता प्रत्येकाचा अर्थ व्यवस्थित बघा. इथं काय लिहिलं आहे सांगा बरं? सेगमेंट. आता सेगमेंट म्हटल्यानंतर मी इथं काढतो, बघा इकडं. ए बी हा सेगमेंट झाला. सेगमेंटचं लक्षात आला? इट इज अ सेगमेंट म्हणजे काय? फायनाईट पार्ट ऑफ अ लाईन. काय म्हणतोय बघा? लाईन वेगळे आणि सेगमेंट वेगळा. जर मी इथं असा ॲरो दाखवला असता, इकडे ॲरो दाखवला असता, इथे ॲरो दाखवला असता, याला म्हटलं जातं लाईन. काय म्हटलं जातं? लाईन ए बी. पण मी याचा एवढा पार्ट घ्या, इकडचा याचा पार्ट एवढाच घ्या फक्त. फायनाईट पार्ट, मर्यादित पार्ट. फायनाईट पार्ट ऑफ अ लाईन इज अ सेगमेंट. लक्षात आलं का सेगमेंटची डेफिनेशन? ओके. आणि ही जी डेफिनेशन कुणाची सांगितली? डेफिनेशन सेगमेंटची. इथं जे शब्द वापरले ना, सेगमेंट, स्कूल लेवलला झाला आहे व्हॉट इन बाय सेगमेंट. ओके. आता ह्याचं काय करायचं आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढायचा बघा. याचा मिड पॉईंट अंदाजे इथं असणार आहे. त्या मिड पॉईंटला नाव देतो पी. आणि ए पी इज इक्वल टू पी बी. ए पी इक्वल टू काय? पी बी. मिड पॉईंट झाला का नाही? लक्षात आलं? मला सांगा, मी हा इथं पॉईंट घेतला, ए घेतला, बी घेतला आणि पी इथं घेतला, तर ए पी हे अंतर लहान आहे, बरोबर का? ए पी छोटं अंतर आहे.
पण पी पासून बी पर्यंत अंतर जास्त आहे का नाही जास्त? तर पी हा मिड पॉईंट आहे का इथं? नाही. इथं पी इज द बोला मिड पॉईंट. इथं लिहूया पी इज द मिड पॉईंट. बरोबर आहे. ऑफ सेगमेंट, बोला सेगमेंट कोणता? ए बी. पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी. करेक्ट. आता मिड पॉईंट झालं, पण आता मी काय करतो, अशी एक लाईन काढली. बघा बरं, दिस इज लाईन L1. लाईन L1 ही मिड पॉईंट मधून पास झाली. बरोबर का? मिड पॉईंट मधून पास झाले. हां, पण या लाईननं इकडं या बाजूला अँगल छोटा केलाय तयार, पण इथून इथपर्यंत भरपूर मोठा अँगल तयार केलाय, ॲक्यूट अँगल. आणि इकडे काय? ऑप्ट्यूज. ही जी लाईन आहे ना लाईन, त्या लाईनला फक्त बायसेक्टर म्हणतात. काय म्हटलं जातं सांगा? बायसेक्टर. पण ती लाईन परपेंडिक्युलर नाही. परपेंडिक्युलर आहे का? नाही. आता माझ्या हातात हा पेन आहे, जरा पेन मी असा ठेवतो. हा पेन जरा बघा बरं, या ए बीला परपेंडिक्युलर नाही आहे, पण मात्र बायसेक्ट करतो. ए बीचे समान तुकडे केले ना, पण या पेनाला मी असं ढकललं बघा, अशी पोझिशन केली. स्टॉप, थांबूया इथं. आता नवीन पोझिशन ही तयार झाली बघा. आता ही मूळची जागा पुसून टाकतो. इथं लाईन L1 म्हणा. आता हे परपेंडिक्युलर झालं बघा. आता ही लाईन कशी आहे? इथं नंबर 2ला म्हणूया लाईन L1 इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट काय? ए बी. आता ही वरून येणारी लाईन आपणाला 2 कंडिशन मिळवून देते. पहिली काय? वरून येणारी लाईन काय करते? ए बीचे 2 समान भाग करते. बरोबर का? ही लाईन L काय करते? ए बीचे समान भाग करते आणि परपेंडिक्युलर आहे. आलं का लक्षात? दोन्ही समान भाग करते, लिहिले बघा, पी इज द मिड पॉईंट. आणि काय करते? परपेंडिक्युलर आहे. म्हणून दोन्हीही भाग एकत्र आहे. म्हणून बघा परपेंडिक्युलर सुद्धा आहे. बघा शब्द काय? परपेंडिक्युलर सुद्धा आहे आणि बायसेक्टर सुद्धा आहे. म्हणून वरून येणारी जी लाईन आहे ना, त्याला म्हटलं जातं परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे तुम्हाला डेफिनेशन माहीत आहे. बरोबर आहे. हीच डेफिनेशन सांगायची. आणि बघा, P is the midpoint of segment AB, line L1 perpendicular to AB. Therefore, line L1 is called, line L1 ला काय म्हटलं जातं सांगा? परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट. आत्तापर्यंत बघा तुम्ही जॉमेट्रीचं अनेक पुस्तक वगैरे रेफर करत असताना, क्वेश्चन पेपर बघत असताना परपेंडिक्युलर बायसेक्टर नेहमी शब्द तोंडातून जातो, नेहमी वाचनात जातो. पण अर्थ काय? परपेंडिक्युलर सुद्धा आहे आणि काय? बायसेक्टर सुद्धा आहे. ओके, ठीक आहे. याचा अर्थ मी समजावून सांगितला. आपण काय बघतो इथं? बोला पटकन. लोकस. मग लोकस आणि यामध्ये असा काय नियम दडलेला आहे ते सांगतो आता. परपेंडिक्युलर बायसेक्टर इज अन एक्झाम्पल ऑफ लोकस. बरोबर. कोणता जॉमेट्रिक रूल यामध्ये दडला आहे ते शोधूया. जरा बघा, माझ्या हातात हा पेन आहे, म्हणजे सेगमेंट ए बी आहे असं इमॅजिन करा. आता मी काय करतो, हा जो चॉक आहे तो मी काय करतो, इथं धरतो. या चॉकला पी आहे असं समजा, पॉईंट पी. मला सांगा, हा जो चॉक आहे ह्या पेनाची या टोकापासून जवळ आहे का नाही सांगा बरं हे अंतर, आणि ह्या टोकापासून लांब अंतर आहे. बरोबर का? आता मी या चॉकची पोझिशन बदलतो, इकडे 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 सरकवतो. आता ही पोझिशन बघा, हे अंतर आणि हे अंतर समान. इकडे वरती घ्या, हे अंतर समान. अजून वरती घ्या, हे अंतर समान. खाली घ्या. जसा चॉक पण इकडे घेतलं की या टोकाच्या जवळ आलं, इकडून अंतर लांब. म्हणजे हे मधला हा जो मार्ग आहे ना, हा मार्ग काय? समानांतर आहे. बघा, माझ्या आता जो पेन आहे किंवा सेगमेंट ए बी आहे,
हवेत असे इन्फायनाईट पॉईंट्स असतात. पैकी या जागेवरचे पॉईंट असे असतात तुम्हाला दिसत नाहीत, पण इमॅजिन करा इथले पॉईंट असे असतात की या टोकापासून समान अंतरावर आहे. बरोबर का? मग इथं वरती सुद्धा तसंच आणि खाली सुद्धा तसंच. आणि ही जी वरून अशी जाणारी जी लाईन आहे त्याला म्हटलं जातं परपेंडिक्युलर बायसेक्टर. इथं दाखवलंय बघा. हा पेन म्हणजे इथं ए बी दिसतंय आणि मी इथं हवेत असा जो पॉईंट धरला बघा, इकडं बघा, मी असं ठेवतो आता इथं. तर हा इथं पॉईंट समजा कोणताही पॉईंट समजा आर घ्या, तर हे अंतर समान असतं, मोजायची सुद्धा गरज नाही. प्रॅक्टिकली दिसतेच ना तुम्हाला बघा की हे अंतर जवळ आहे, हे अंतर लांब, म्हणून जागा बदलली. आता हे अंतर समान, हे अंतर समान, बरोबर. अजून इकडे घ्या, हे अंतर समान, बरोबर आहे की नाही? अशी शक्यता असू शकते. हेच पॉसिबिलिटी इथं दाखवले बघा बरं. पी इथं आर घ्या, आर घेऊया, आर ए आणि काय इथं आर बी. म्हणजे मला हे सांगायचं मग आरची जागा बदला, आर मागं सरकवा इकडं, इथं वरती घ्या. आता बघा बरं, जरी इकडे मागं सरकवलं तरी अंतर समान. लक्षात येते का? इथं घ्या तार, हे अंतर समान, बरोबर. आता मी काय करतो, इथं घेऊया खाली, इथं घ्या आर, तरी ए आर इक्वल टू काय आर बी. समजलं का? आणि म्हणजे हे जी लाईन आहे ना, मी लाईन डार्क काढतो बघा, या डार्क लाईनवरती कोणताही पॉईंट घ्या, त्याचं वैशिष्ट्य काय, तो पॉईंट कुणापासून समान अंतरावर, ए पासून आणि काय इकडं बी पासून. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ए आर, बोला, ए आर इक्वल टू काय बी आर. बरोबर आहे का? ए आर इक्वल टू बी आर. किंवा तुम्ही असं म्हणा आर ए इक्वल टू आर बी. आणि हा साधा नियम तयार झाला, बरोबर का? जॉमेट्रिक नियम तयार झाला की नाही? हा जॉमेट्रिक रूल आहे, याला म्हटलं जातं लोकस. जसं मगाशी सर्कलमध्ये कसं होतं की तिथं असणारा जो पॉईंट होता, हे बाहेरचे बाउंड्रीवरचे सगळे पॉईंट समान अंतरावरती होते, सांगितलं मगाशी, इक्विडिस्टंट, म्हणून ते एक्झाम्पल. हा रूल वेगळा, समान अंतरावरचा असतो, त्याला नाव दिलं लोकस. लोकसचं दुसरं एक्झाम्पल हे परपेंडिक्युलर बायसेक्टर. बरोबर का? एव्हरी पॉइंट, बघा मी काय सांगतोय, एव्हरी पॉइंट ऑन दिस लाईन, काय करतात हे पॉइंट? समान अंतरावर असतात. कुणापासून? इकडून ए पासून आणि इकडं काय बी पासून. आणि ही जी लाईन आहे ना, लाईन, त्या लाईनला सगळ्यांना माहिती आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट असं म्हणतात. ओके, दुसरं एक्झाम्पल देतो. समजा मी इथं असं उभा राहिला आहे आणि एक विद्यार्थी या ठिकाणी, एक विद्यार्थी या ठिकाणी. आता विचार करा, हा विद्यार्थ्याला मी ए मानलं, या विद्यार्थ्याला बी मानलं, आणि मी स्वतः पी आहे सदरा, तर पी पासून याचा अंतर मोजा. समजा माझं या पहिल्या विद्यार्थ्यापासून 2 मीटर अंतर, इकडेही 2 मीटर, म्हणजे मी काय दोन्ही विद्यार्थ्यापासून समान अंतरावर आहे. मग जर मी इकडं गेलो तर या विद्यार्थ्याच्या जवळ गेलो आणि दुसऱ्या विद्यार्थ्यापासून लांब गेलो. मी इकडं गेलो, समजा मी या विद्यार्थ्याच्या जवळ गेलो, त्या विद्यार्थ्यापासून लांब गेलो, बरोबर का? पण मी जर असं ठरवलं मला दोन्ही विद्यार्थ्यापासून समान अंतरावर थांबायचं आहे, तो एक विद्यार्थी इथं असणार, दुसरा इथं असणार, मी इथं, आता बघा समान अंतरावर आहे. मी जागा बदलतो, पुढे येतो, तरी अंतर समान, जागा बदलतो तरी अंतर समान. मग हे जे अंतर जे आहे याला म्हटलं जातं परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट. सेगमेंट म्हणजे काय? हा विद्यार्थी आणि हा विद्यार्थी, समजा त्या 2 विद्यार्थ्यांच्या हातात एक दोरा दिला, थ्रेड दिला, बरोबर का? मग सेगमेंट हे बी तयार झाला. काय म्हणते लक्षात येते का? या विद्यार्थ्याच्या हातात एक दोरा द्या, या विद्यार्थ्यात तो दोऱ्याचं दुसरं टोकी हातात द्या, तर दोऱ्याची जी लेंथ आहे म्हणजे सेगमेंट ए बी, बरोबर का? आणि मी इथं उभा आहे, माझं इथून पासूनचं अंतर हे इथून इथपासून आता समान आहे, म्हणजे मी कुठं आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. मी कुठला रूल फॉलो करतोय? दोन्ही विद्यार्थ्यापासून समान अंतरावर असणं, म्हणजे काहीतरी नियम आहे ना, आणि हा नियम सांगणं म्हणजे काय? लोकस. लक्षात आलं का?
या स्ट्रेट लाईन टॉपिकमध्ये विद्यार्थ्यांना पहिल्यांदा लोकस म्हणजे काय कळालं पाहिजे. त्यासाठी मी लोकसची किती एक्झाम्पल सांगितली, 2 एक्झाम्पल सांगितली. आता ओव्हर टू थर्ड एक्झाम्पल. ओके, आता मी थर्ड एक्झाम्पलकडे जातोय. तिसरं एक्झाम्पल जे आहे त्याला लोकसचं थर्ड एक्झाम्पल अँगल बायसेक्टर. काय मी सांगतोय बघा, अँगल बायसेक्टर. बघा इथं लिहितो अँगल बायसेक्टर. शब्द काय वापरलाय बघा, अँगल बायसेक्टर. आता अँगल बायसेक्टर बघा, स्कूल लेवलला तुम्ही हाऊ टू बायसेक्ट अँगल माहिती आहे. जरा इकडं बघा, समजा एक असा अँगल घेतला, त्याला नाव देऊया ABC. काय नाव दिलं याला, ABC. आणि समजा याचं मेजरमेंट किती डिग्री आहे, 60 डिग्री आहे. किती, 60. आणि ह्याला कसं बायसेक्ट करायचं तुम्हाला माहिती आहे. कसं बायसेक्ट करत होतं आठवत आहे का बघा. कंपासचं स्टील इंट घ्या, इथं ठेवा, दोन्ही बाजूला अशा आर्क करा. केले आर्क. आता ॲक्च्युली आर्क करतो म्हणजे तरी काय ते सांगतो समजावून. बघा, असं ज्यावेळेस एखादा अँगल आहे बरोबर. आता मला सांगा, मी कंपासचं लोखंडी टोक इथं ठेवतोय आणि तुम्हाला आर्क करायला सांगतो. आर्क सांगणं म्हणजे एक प्रकारचं ते सर्कलच असतं बरं का. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं आर्क किती अंतरावर करायच्या, बरोबर का. आर्क किती अंतरावर करायच्या, आम्ही इथं करायच्या का इकडं करायच्या, इथं कुठंही करा. का करा त्याचं कारण सांगतो. कंपासचं लोखंडी टोक इथं ठेवलं ना, असे अनेक सर्कल जाणार आहेत ना. हे बघा बरं, कॉन्सेंट्रिक सर्कल याला म्हणतात, एकच सेंटर असणारं सर्कल. मग स्कूल लेवलला तुम्हाला सांगतात की नाही आर्क करा, मग त्यावेळेस मी इथं ठेवून फक्त इथंच आर्क केले. तर आर्क हा सर्कलचा छोटासा पार्ट आहे, बरोबर का. इथं असं सगळं सर्कल दाखवत नव्हता तुम्ही, फक्त जिथंही नाही इथला एक पार्ट दाखवत होता आणि इथला एक पार्ट दाखवत होता, बरोबर का. म्हणजे काय म्हटलं जातं, इट इज हे आर्क दाखवल्या. ओके, तर हे तुम्हाला मी बेसिक सांगितलं. जरा बघा, आत्ताशी इथं काय केलं तुम्ही, आर्क तयार केल्या का. आर्क करणं म्हणजे काय, हे एक प्रकारचं सर्कलच असतं. आता मी काय करतो, कंपासचं लोखंडी टोक इथं ठेवा या जागेवर, आणि अजून आतल्या बाजूला एक आर्क काढा, जागा बदला, इथं ठेवा या जागेवर, पुन्हा इंटरसेक्टिंग आर्क करा. ओके, आणि अशा आर्क तयार झालेले आहेत. आता तुम्हाला माहिती आहे 2 वेगवेगळ्या पॉईंटमधून एक लाईन पास होते. जॉमेट्रीमध्ये 9वीमध्ये असताना बघितलंय तुम्ही, बरोबर आहे का. पॉईंट, लाईन, प्लेन, बेसिक कन्सेप्ट होत्या बघा. बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री 9वी टॉपिक होता. तर त्यामुळे जॉमेट्री 2 वेगळ्या पॉईंटमधून किती लाईन पास होतात, 2 वेगवेगळ्या पॉईंटमधून किती लाईन पास होतात, 1 आणि 1च. मग एक पॉईंट इथं आहे बी जागेवर, दुसरा पॉईंट इथं आहे बघा, लाईन ड्रॉ करा. बघा बरं, काढलं का. आणि याला काहीतरी नाव देऊया BS. इथं आपण म्हणूया रे BS. रे काय, BS इज द बायसेक्टर ऑफ अँगल काय ABC. इथं A घेतला, इथं B घेतला, इथलं C द्या. इथंपर्यंत तुम्हाला माहीत होतं, बरोबर आहे. पण ह्याचा उपयोग आता तुम्ही आता लोकस या टॉपिकमध्ये काय घेणार आहेत, कशासाठी असं बायसेक्टर काढायचा, त्याचं कारण. तर जो बायसेक्टर काढलाय का नाही त्यालाच म्हटलं जातं लोकस. मग असा कुठला रूल दडलाय, तर लोकस मगापासून लोकस बघतोय. लोकस म्हणजे कुठला तरी जॉमेट्रिक रूल त्यामध्ये दडलेला आहे, शोधायला लागेल. आता बघा, हे जे बायसेक्टर काढलाय का नाही, मी या बायसेक्टरवरचा एक पॉईंट इथं घेतला, त्याला नाव देतो P. हा पॉईंट P कुठं घेतला आहे, बायसेक्टरवरती घेतला आहे. अँगल बायसेक्टरवरती घेतला आहे का. ओके, आता बघा, इथून हे अंतर मोजायचं, त्याला PM असं नाव देऊया. अंतर मोजण्यासाठी कसं बी अंतर असं तिरकी रेषा मारायची नाही, तर ते परपेंडिक्युलर काढावं लागतं, बरोबर का. अंतर मोजण्यासाठी काय
आता मी सांगितलं माझी हाईट किती मोजण्यासाठी असं तिरकट टेप धरून चालते का? परपेंडिक्युलर, जमिनीपासून मी किती हाईटवरती माझं डोकं आहे हे मोजलं पाहिजे की नाही? परपेंडिक्युलर. हेच हा पॉईंट, हे पॉईंट म्हणजे तुमचं डोकं धरा आणि ही जमीन धरा, अशीच हाईट मोजली पाहिजे. तर याला म्हटलं जातं हाईट किंवा परपेंडिक्युलर सेगमेंट, अंतर मोजण्यासाठी. मग आता हे PM अंतर झालं. समजा हे अंतर 3 सेंटीमीटर आहे. मग आता हे जे P आहे ना, P पॉईंट, या AB पासून किती अंतरावर मोजाय ते सुद्धा करण्यासाठी इकडं सुद्धा परपेंडिक्युलर ड्रॉ करा. त्याला PN असं नाव द्या. आणि ते सुद्धा 3 सेंटीमीटर असतं बरं का. मी काय सांगते बघा, 3.1 अजिबात नाही, 2.9 अजिबात नाही. हेच तरी महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे यामध्ये. म्हणजे थोडक्यात काय सांगणार आहे तुम्ही? अँगल बायसेक्टरवरचा जो पॉईंट आहे ना, बघा अँगल बायसेक्टरवरचा पॉईंट आहे तो कसा असतो, काय नियम त्यामध्ये फॉलो आहे? तर यातून BCचं अंतर मोजलं आणि इथून हे अंतर मोजलं, अंतर नेहमी समान असतं. लक्षात आलं का? म्हणजे मी असं म्हणू शकतो PM इक्वल टू काय? PN. इथं लिहितो बघा, इज द बायसेक्टर ऑफ अँगल ABC. इथं म्हणतो बघा, इफ पॉईंट P, बघा P लाईज ऑन बायसेक्टर. बायसेक्टर नाव काय त्याचं? BS. देन कोणता रूल आहे सांगा यामध्ये? देन PM इज इक्वल टू, बोला, PM इज इक्वल टू PN. आणि हा जो रूल आहे, हे बॉक्स बनवले, मॅगी बॉक्स बनवले त्याला. हे जे बॉक्स बनवले काय त्याला म्हणतात? हे PM इक्वल टू PN, हे जे बॉक्समध्ये लिहिले तो रूल झाला ना तिथं. आणि तो जो रूल आहे कुठला तरी नियम फॉलो होत आहे, त्या रूलला म्हटलं जातं लोकस. सर्कलचा रूल वेगळा होता, परपेंडिक्युलर बायसेक्टरचा रूल वेगळा होता, आणि इथं हा अँगल बायसेक्टरचा रूल वेगळा आहे. आता जरा वैशिष्ट्य बघा. मग ह्या अँगल बायसेक्टरवरचा फक्त PM इक्वल टू PNच आहे का? आहेत, पण अजून भरपूर पॉईंट आहेत बघा. इकडे पुढे जर समजा गेलो, एखाद्याला वाटलं इकडचा पॉईंट घेतला तर चालेल का? चालेल. असं परपेंडिक्युलर ड्रॉ करा, इकडं ड्रॉ करा, हे अंतर समानच असतं. समजला? समजा हे अँगल असा वाढवतो जरा इकडं. एखाद्याला वाटलं इथं पॉईंट घेऊया, ठीक आहे, असू द्या, परपेंडिक्युलर ड्रॉ करा, इकडं ड्रॉ करा, अंतर समानच असतं, मोजायची आवश्यकता नाही. आता इथला पॉईंट आहे, इथं मध्ये गॅप आहे ना भरपूर, आहे की नाही गॅप? अनेक पॉईंट्स घ्या, इथं पॉईंट घ्या, ड्रॉ परपेंडिक्युलर, अंतर मोजा, समान. एखाद्याला वाटलंय P जरा जवळ इकडं सरकूया, चालेल, घ्या इकडं, कोपऱ्यात घ्या, इकडं ड्रॉ करायचं परपेंड, अंतर समान. अजून इकडं सरकवा, इथं जवळ घ्या, अंतर समान. आलं लक्षात? ओके. हे आता हे डायग्राम जरा तशीच ठेवतो, हे तुमच्या लक्षात आलं असेल मी काय लिहिलेलं आहे ते. ओके. आता हे जे एक्सप्लेनेशन दिलंय ते डायग्रामची पार्ट आहे. पुढे मी काय सांगतोय ते बघा. आता जे अंतर समान आहे त्याच्याविषयी जरा बघा. तुम्हाला सर्कल ड्रॉ करण्यासाठी बघा जरा, हे सेंटर, ह्या सगळ्या रेडियस आहेत ना या, बरोबर का? आता ते माहिती आहे सर्कल म्हणजे काय, रेडियस वगैरे माहिती आहे. आता मी काय करतो, त्यातल्या 2च रेडियस शिल्लक ठेवतो, बरोबर का? याला नाव मानतो P, याला नाव म्हणतो M, याला नाव म्हणतो N. उचला सर्कल बरं, हे उचला आणि इथं ठेवा बघा, इथं PM PN, सेंटर मिळालं का नाही P, आणि अशा रीतीने एक सर्कल इथं बसेल. मग तुम्ही म्हणा बाकीचं का बसणार नाही? बसणार. इथं बघा हे सर्कल बसणार आहे, पण रेडियस त्याची छोटी असू द्या, दुसरं एक सर्कल बसेल, बरोबर? मग इकडं सरकवा, या जाग्यावर घ्या, चालेल, परपेंडिक्युलर ड्रॉ करा, एवढी मोठी रेडियस तयार होईल, अजून एक सर्कल बसेल. लक्षात आलं? आता हीच डायग्रॅम जरा वेगळ्या पद्धतीने इथे शेजारी काढतोय बघा. जरा असा एक अँगल घेतला, राईट,
याचा अँगल बायसेक्टर आता मी असं दाखवतो. ओके, आता हे जे अँगल बायसेक्टर दिसतोय ना, बघा मी काय सांगतो व्यवस्थित ऐका. अँगल बायसेक्टर दिसतोय तो रे आहे. काय रे? रेचा अर्थ माहिती आहे, एका बाजूला ॲरो दाखवलेला आहे. याला नाव देतो PQR आणि इथं RT. हा अँगल बायसेक्टर तयार झाला आहे. आणि मला सांगा, हा जो रे काय आपोआप तयार होत नाही, अनेक पॉईंट्समुळे होतोय. बघा अनेक पॉईंट आहेत का, तर प्रत्येक पॉईंट म्हणजे सर्कलचं सेंटर असतं. काय म्हणतो लक्षात आलं का? तुम्ही हे जे रे काढलाय ना, नुकताच रे नाही आहे, तो प्रत्येक सर्कलचं सेंटर आहे. पैकी इथं P एकटं सेंटर दिसतंय, इथं अजून एक सर्कलचं सेंटर दिसतंय. मग इथे असे अनेक सर्कल इथं काढू शकतो. कशी बघा जरा, हे पहा, इथं एवढी रेडियस घ्या, इकडे एक रेडियस घ्या, सर्कल ड्रॉ करूया. असे अनेक सर्कल काढू शकतो. बघा बघा बरं, ऑल सर्कल्स आर टचिंग दिस साइड QR ॲज वेल ॲज QP. हे सर्कल दोन्हीही बाजूला टच करतंय. का बरं? कारण हे रेडियस आहेत ना, सगळे ह्या रेडियस आहेत. ही सर रेडियस आहे, रेडियस 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 रेडियस. म्हणजे काय झालं की अँगलच्या ह्या दोन बाजू आहेत की नाही, त्यातून समान अंतरावर असणारा हा जो मार्ग आहे, समान अंतरावर असणारा मार्ग म्हणजे इथं जॉमेट्रिक नियम बसला. म्हणून हा अँगल बायसेक्टर इज अ लोकस. लोकसची कन्सेप्ट या एका शब्दासाठी आपण बोलतोय. आणि तुम्हाला म्हणा लोकस माहीत आहे की नाही? आम्हाला लोकस माहीत नाही, आपण फोकस शब्द माहिती आहे. शब्द माहीत झाला, पण त्याची तरी डेफिनेशन सांगता येते का? हा, एखाद्या बॅटरीचा फोकस, ते जरी घेतलं तरी त्यातले जे काय एका लाईनमध्ये जा असते त्याचा कुठला तरी रोल आहेच. आलं का लक्षात? तर आता मी काय सांगितलं की तुम्हाला लोकसची कन्सेप्ट सांगण्यासाठी किती एक्झाम्पल दिली सांगा, बोला पटकन. एकूण एक्झाम्पल तुम्हाला 3 दिलेले आहेत. ओके, 3 कोणकोणती? पुन्हा एकदा सांगतो. फर्स्ट काय? सर्कल. ओके, हे पहिला एक्झाम्पल. नंबर 2 परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट, हे दुसरं एक्झाम्पल. आणि तिसरं बोला पटकन, अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर. ओके, आता प्रत्येकाची डायग्रॅम इथं काढणार आहे. मगापासून जे डिस्कशन झाले थोडक्यात मी सांगतोय. हे सर्कल आणि हा P घेऊया, इथं A घेऊया. आणि कोणता नियम? PA इक्वल टू काय? R म्हणजे रेडियस. हा जॉमेट्रिक नियम आहे. केंद्रापासून इथपर्यंतचं अंतर कुणा एवढं असतं? रेडियस एवढं असतं. एक विद्यार्थी समजा या जागेवर उभा राहिला, T लिहिले बरं. T म्हणजे का तुमच्यातला कोणतरी एक तुषार नावाचा विद्यार्थ्याला उचललं आणि इथं ठेवलं आणि तुषारला विचारलं, बाबा तू सर्कलवरती थांबलेला आहेस, म्हणजे कोणता नियम? तर तो काय सांगेल? मी म्हणजे तो तुषार केंद्रापासून किती अंतरावर आहे? रेडियस एवढ्या अंतरावर आहे. बरोबर. अजून त्याचे मित्र इथं या ठिकाणी उभा करा, या ठिकाणी उभं करा. ते सगळेच म्हणतील आम्ही सगळेजण रेडियस एवढ्या अंतरावर उभा आहे. म्हणजे सगळेजण समान काहीतरी नियम सांगतायत. बरोबर का? ऑल पॉइंट्स आर सॅटिस्फाईंग सम रूल. बरोबर का? तो रूल जो आहे तो रूल म्हणजे लोकस. म्हणजे सर्कल इज अन एक्झाम्पल ऑफ लोकस. दुसरं बघा, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट. सेगमेंट काढूया AB, त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असा काढला. इथं काहीतरी परपेंडिक्युलर दाखवूया. एखादा पॉईंट P लिहूया. सांगा, P पासून Aचं अंतर आणि हे अंतर समान असतं. म्हणजे कुठला रोल झाला? PA इक्वल टू काय? PB. आणि हा दुसरा रोल तयार झाला. याला सुद्धा म्हटलं जातं लोकस. नंतर आत्ता आपण पाहिलेला अँगल
बायसेक्टर. बघा अँगल बायसेक्टरचं असा एक अँगल काढला की त्याला नाव काहीतरी ABC देऊया आणि त्याचा अँगल बायसेक्टर असा काढला. इथं त्याला समान असं दाखवूया, मोजत बसू नका. याचा अर्थ प्रत्येक वेळेस का 60 डिग्रीचा अँगल काढायचा असं नाही, किंवा तुम्हाला पाठच असतं बघा स्कूलमध्ये झालं 45 डिग्रीचा अँगल, 60 डिग्रीचा अँगल आणि किती एवढंच अँगल असतात का सांगा बरं. एखादा 20 डिग्रीचा अँगल असेल तर हे 10-10 डिग्री होईल. बायसेक्टर म्हणजे तो समान भाग करणारा. मग ठीक आहे, याच्यावरचा एखादा पॉईंट घेतला तर मग ते अंतर समान. कुणापासून? या पीचं या बाजूचा पासूनचं अंतर आणि या पीचं या बाजूचं अंतर कसं असतं? समान. पण अंतर काढण्यासाठी आता सांगणार कसं? तर इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करूया, इकडं सुद्धा परपेंडिक्युलर ड्रॉ करूया आणि अशा रीतीने म्हणणार आहे. तुम्ही बोला काय म्हणणार आहे? PM इक्वल टू PN. PM इक्वल टू PN. ॲक्च्युली डायग्रॅम ही छोटी वाटते, जरा थोडीशी इकडं मोठी वाटते, पण हा रे थोडासा इकडं असेल. ओके, आता हे कशाविषयी झालं तुम्हाला? लोकस विषय. आता ह्याचा वापर स्कूल लेवलला तुम्ही केलेला आहे. कुठं केलं आहे ते सांगतो तुम्हाला. हे पहा, असं एक्झाम्पल होती तुम्हाला स्कूल लेवलला. AB आणि काय C असा ट्रायंगल काढला. तुम्ही अँगल बायसेक्टर असा काढत होता बघा. ओके, जर तुम्ही काढलेला अँगल बायसेक्टर अगदी करेक्ट असेल तर याचा अर्थ काय? मगाशी मी डायग्राम सांगितली बघा, अशी अनेक सर्कल असे फिरत 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 जाणार आहेत, टच करणार आहेत. सर्कल नेहमी याला बी टच करतील आणि याला सुद्धा टच करतील. करेक्ट आहे. पण ज्यांचा अँगल बायसेक्टर चुकीचं आहे त्यांचं काय होणार बघा बरं. हे बघा, हे चुकीचं अँगल बायसेक्टर इकडं सरकला तर हे अंतर जवळ होणार आहे आणि हे अंतर लांब होणार ना. आणि सर्कल ड्रॉ करायचा प्रयत्न केला असं होणार बघा. मग तुम्ही म्हणा माझं सर्कल एकाच बाजूला टच होतं आणि एका बाजूला होत नाही. मग तुम्ही म्हणा कंपासमधले माझे जे काय इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते खराब आहेत. त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काय प्रॉब्लेम नसतो, तुम्हाला अँगल बायसेक्टर व्यवस्थित जमलेलं नाही. कारण अँगल बायसेक्टरचा नियम काय सांगतोय? समान अंतर असतं म्हणजे असतंच. आलं का लक्षात? आता म्हणजे हा अँगल बायसेक्टर चुकीचा आहे, करेक्ट समजा अँगल बायसेक्टर असा आहे. नंतर इकडून सुद्धा अँगल बायसेक्टर काढला, तो सुद्धा असा येईल. मला सांगा, इकडून मी सर्कल असे फिरत 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 येणार आहेत बरोबर, इकडून मी अशी येणार आहेत आणि वरून सुद्धा अँगल बायसेक्टर काढायचं बरं का. असा इकडून मी अशी येणार आहेत. तिन्ही बाजूनं बघा, इकडून हे सर्कल असं पुढं पुढं टच करत येणार आहे, इकडून हे येणार आहे, वरचा अँगल बायसेक्टर असे येणार आहेत आणि एक सेंटर ठिकाणी असं मिळणार आहे बघा. सर्कल तीनही बाजूला टच करेल, त्याला इन सर्कल म्हणतात. काय म्हणतात? इन सर्कल. आपोआप झालेलं नाही तयार, कारण हे अँगल बायसेक्टरमुळे तयार झाले. अँगल बायसेक्टर, अँगल बायसेक्टर, अँगल बायसेक्टर किती काढले आपण? 3. तीनही अँगल बायसेक्टर एकाच जागेवर मिळतात बरं का. 3 अँगल बायसेक्टर्स आर कॉन्करंट हा शब्द आहे बरं का. शब्द लक्षात ठेवा. हे CETला असले प्रश्न असतात. तो तीनही अँगल बायसेक्टर जिथं येतात त्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन असं म्हणतात. काय म्हणतात? पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ अँगल बायसेक्टर. याला काय म्हणतात? तर इन सेंटर. काय इन सेंटर म्हणतात? काय सर्कल काढले ना, त्या सर्कलचं सेंटर. काय म्हणतो लक्षात आलं का? सर्कलचं सेंटर, ते झालं इन सेंटर. लक्षात आलं? ओके, हे स्कूल लेवलला तुम्ही बघितलेलं होतं. आता हे 3 एक्झाम्पल झाल्यानंतर मग लोकसची एक्झाम्पल फक्त एवढीच आहेत का? तर अजिबात नाही. लोकसची एक्झाम्पल अजून भरपूर आहेत. आता कोणती आहेत एक्झाम्पल तीच प्रयत्न करूया, का तशाच स्वरूपातले एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये आहेत. ओके, लोकसची किती एक्झाम्पल बघितले? 3. चौथं एक्झाम्पल आता ते कुठला असेल बघा. मी एक पॉईंट इथं घेतो, जरा लक्ष द्या जरा. AB आणि मी हे P पॉईंट इथं घेतला. आता समान अंतरावर आहे का? आहे का समान अंतरावर? नाही. समजा हे अंतर 2 आहे आणि हे अंतर 4 आहे. किती आहे? मला सांगा,
हा जो पी ए अंतर आहे का नाही बघा, लक्ष द्या, माझे ह्या बोटातलं अंतर बघा, पी ए, हात उचलतो इथं ठेवतो बघा, हा एक भाग आणि हा एक दुसरा भाग. काय म्हणतो लक्षात आलं? मी मुद्दाम असं असं अंतर बदललेलं नाही. हे अंतर आहे ना ते इथं ठेवलं आणि इथं ठेवलं, दुप्पट आहे. मग तुम्ही सांगू शकता की इथं पी बी हे अंतर कसं आहे सांगा. पी बी हे अंतर दुप्पट, ट्वाईस कुणाच्या? पी एच्या. आणि हा एक नियम बसायला लागला बरं का. लक्षात आलं का? पी हा पॉईंट कसा आहे तर रिलेशन सांगितलं. आता जागा बदलूया, इथून हे अंतर घेऊया 3 एवढ्या अंतरावर, वेगळा पॉईंट घेऊया, काहीतरी आर घ्या, आणि इथं मात्र 3च्या दुप्पट किती? 6. आणि हा अजून एक पॉईंट मिळाला बघा. तरी बी म्हणू शकता की तर 3च्या दुप्पट 6 ना. मग काय म्हणणार आहे तुम्ही? हा पॉईंट आर बी हा कुणाच्या दुप्पट? याच्या ट्वाईस, बरोबर आहे. अजून एक पॉईंट घ्या, इथं 2 घेतलं अंतर, हे 3 घेतलं, इथं 4 घ्या, 4च्या दुप्पट इकडे किती? 8, बरोबर. म्हणजे मला काय सांगायचं आहे की हे अंतर नेहमी याच्या ट्वाईस आहे, बरोबर का. आता खाली पॉईंट घेऊया, इकडं बघा, हे पुसून टाकतो, इकडं घ्या. समजा इथं घेऊया, हे एक अंतर घेऊया आणि हे मात्र 2 घेऊया. बोला काय म्हणणार आहे तुम्ही? ह्याच्या दुप्पटच बसलं ना हे. अजून एक पॉईंट घ्या, हे अंतर 2 घ्या, हे अंतर 4 घ्या, ह्याच्या दुप्पट इकडं अंतर अजून घेऊया, इकडं 3 अंतर घ्या, इकडं किती? बोला पटकन. 3च्या दुप्पट 6. आणि मग आपण फक्त अंतर मोजतोय बरं का. हे जे बी अंतर असेल त्याच्यात दुप्पट तिकडे ठेवायचं, हा नवीन नियम तयार करतोय. आणि मग हे पॉईंट जोडा बरं. आता बघा, हे पॉईंट जोडतो, इकडे लक्ष द्या सर्वांनी, हे जोडतो पॉईंट. सरळ रेषा नाही आहे, वाकलेली रेषा आहे, बेंड रेषा आहे, कर्व झालेला आहे नाही, असू द्या. पण हे अंतर आणि हे अंतराचं वैशिष्ट्य करता हे दुप्पट आहे याच्या. आणि हे जे बेंड झालेली आकृती मिळाली का नाही, याला म्हटलं जातं लोकस. लक्षात आलं का? मग तुम्ही म्हणा दुप्पटच का, तिप्पट का नाही? ठीक आहे, तिप्पटचं सुद्धा अजून एक लोकस तयार होईल, 4 पट्टीचा अजून एक लोकस तयार होईल. मग एखादा समजा, आता मी बघा, पी ए इज 3 टाइम्स ऑफ पी बी. पी ए हे अंतर कसं आहे? याच्या तिप्पट. लक्षात आलं का? समजा माझं वजन समजा 40 किलो आहे, नाही पण सपोज करा 40 किलो आहे, आणि मी जर सांगितलं की 80 किलो असणारे विद्यार्थ्यांनी उभे राहा बरं, मी रूल तुम्हाला दिला आहे बरं का. म्हणजे तब्येतीनं मोठी असणारी पोरं भाटभाट जर 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 उभे राहतील का नाही, 5 उभी राहिलीत मुलं, तर याचा अर्थ मी रूल काय दिला आहे? माझ्या दुप्पट वजनाच्या मुलांनी उभं राहा. हा नियम तयार झाला ना, लोकस याला म्हणायचं. लक्षात आलं? मी जर म्हटलं की ठीक आहे, माझं वजन 40, 20 किलोच्या पोरांनी उभं राहा, मग समजा तू उभा राहिलास, इकडचं कोणतरी झालं, अजून कोण राहिलं, मग सरांनी काय सांगितलं? निम्म्या वजनाची पोरं उभं राहा. हा रूल तयार होईल. म्हणजे असं होणार ना, बघा, पी ए इज निम्मा म्हणजे अर्धवट नव्हे, पी बी म्हणजे हा सुद्धा रूल तयार झाला. आणि याला हा जो रूल तयार होतो याला काय म्हटलं जातं? लोकस. आपण मगापासून फक्त लोकस या पॉईंटवरती बोलतोय, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तो पॉईंट ओपन करा आणि या टाईपचे डेफिनेशन अजून वाचा, तिथं अजून क्लिअर होईल. ओके, इथं आपण थांबतोय. पुढच्या लेक्चरला आपण याचा ॲडिशनल पार्ट बघणार आहे. ठीक आहे.